वाजत गाजत आता गणपती रायाच्या मिरवणुका या गिरगाव चौपाटीवरती पोहोचलेल्या आहेत आणि अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये आणि ढोल ताशांच्या निनादामध्ये बाप्पाला निरोप दिला जातोय। ही काही दृश्य आपण बघतोय। तर ही दृश्य आहेत गिरगाव चौपाटीवरची विसर्जनाच्या मिरवणुका हळूहळू पुढच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत आणि मुंबई मध्य मुंबई या परिसरामधले जे मोठे गणपती बाप्पा असतात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडळामधले त्या गणपती बाप्पांचं विसर्जन गिरगावच्या चौपाटीवरती होत असतं आणि वेगवेगळ्या रूपामधले गणपती आपल्याला इथे बघायला मिळतात। तर गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत मुंबईच्या रस्त्यांवरच्या गिरगाव चौपाटीच्या परिसरामधल्या या मिरवणुका तर दुसरीकडे लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी भक्तांची ही अलोट गर्दी आपण बघतोय। हळूहळू मजल दरमजल करत लालबागचा राजा पुढच्या दिशेने मार्गस्थ होतोय। लालबागच्या राजाची ही विसर्जनाची मिरवणूक अक्षरशः 2 दिवस सुरू असते। आज सकाळी निघालेला लालबागच्या राजाच्या मिरवणुकीमध्ये असंख्य भाविक आणि भक्तगण सहभागी होतात आणि त्याचं विसर्जन दुसऱ्या दिवशी होत असतं गिरगाव चौपाटीवरती। गिरगाव चौपाटीच्या परिसरामधली ही थेट दृश्य आपण बघतोय। गणपतीचं वेगवेगळे रूप आपल्या कॅमेरामध्ये कैद करण्यासाठी सुद्धा सगळ्या भक्तांचे मोबाईल आता पुढे सरसावलेले आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने साकारलेले हे गणपती बाप्पा त्यांची ही वेगवेगळी अशी रूप मोठ्या संख्येने या ठिकाणी पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मुंबईचा एकंदरीत जर विचार केला तर जवळपास 24,000पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी हे मुंबईच्या या रस्त्यांवरती तैनात करण्यात आलेले आहेत। वेगवेगळ्या गणेश मंडळांमधल्या गणपती बाप्पाची ही वेगवेगळी रूप आणि हळूहळू या सगळ्या गणपती बाप्पांना वाजत गाजत अत्यंत आनंदानं तितक्याच भक्तिभावानं आणि भावनिक पद्धतीनं निरोप दिला जातोय। तर जे मोठे गणपती बाप्पा असतात काही फुटांचे म्हणजे 15 फूट 20 फूट असे सुद्धा गणपती मुंबईमधल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये आपण बघतो आणि या बाप्पांची मिरवणूक मुंबईच्या रस्त्यांवरून निघताना आपण पाहतोय। यांचं जे विसर्जन असतं ते तराफ्यांवरून केलं जातं। तराफ्यांवरती या गणपती बाप्पाच्या मूर्त्या पुन्हा एकदा विराजमान होतात आणि खोल समुद्रामध्ये नेऊन त्यानंतर या बाप्पाचं विसर्जन केलं जातं। आणि याविषयी अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे आहेत आपल्या सोबत। प्रशांत, खरं तर लालबागचा हा जर परिसर बघितला तर अगदी सकाळपासून इथे जल्लोषाचं वातावरण आहे। बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात येतो आहे। मात्र श्रॉफ बिल्डिंगचा परिसर बघितला तर आता या ठिकाणी वेगवेगळ्या मंडळांचे जे मोठमोठे गणपती आहेत ही खरं तर मुंबईच्या गणेशोत्सवाची विशेषता आहे। मोठमोठे मूर्त्या ज्या आहेत त्या गणेशाच्या त्या या ठिकाणी दाखल होत आहेत। हा जर रस्ता बघितला तर मुंबईच्या मुख्य जे गणेश मंडळ आहेत त्यांच्या मूर्त्या इथून गिरगाव चौपाटीपर्यंत जात असतात। आता आपण जर बघितलं तर श्रॉफ बिल्डिंगच्या हा जो परिसर आहे इथे पुष्पवृष्टी या ठिकाणी होते आहे। गार्डनचा राजा जो आहे त्याच्यावर पुष्पवृष्टी होते आहे। त्यानंतर जर आपण मागे बघितलं तर श्वेतासदनचा राजा आहे आणि वेगवेगळे राजे मुंबईभरातल्या वेगवेगळ्या विभागांचे राजे जे आहेत ते या ठिकाणी दाखल होत आहेत। अवघ्या काही मिनिटांपूर्वी लालबागचा राजा जो आहे तो या श्रॉफ इमारतीवरून पुढे सरकलेला आहे आणि जर या ठिकाणी भक्तांची गर्दी बघितली तर अक्षरशः भक्तांचा समुद्र जो आहे आपण म्हणू शकतो असा या ठिकाणी ओसंडून वाहतो आहे। या ठिकाणी आत्ताच लालबागच्या राजाची राजीव आरती जी आहे ती पार पडलेली आहे आणि पुढे आता लालबागचा राजा पुढे सरकल्यानंतर श्रॉफ इमारतीच्या खाली इतर जे राजा आहेत गणपती मंडळांचे ते या ठिकाणी दाखल होत आहेत आणि त्यांचं स्वागत मोठ्या जल्लोषामध्ये मुंबईकर या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी धन्यवाद प्रशांत या सगळ्या आताच्या लाईव्ह अपडेट्ससाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।